बुलेटिनच्या सुरुवातीला अशोक खरातच्या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। अशोक खरात याचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघातामध्ये निधन झालंय। समृद्धी महामार्गावरती त्यांच्या कारचा भीषण असा अपघात झाला। संभाजीनगरवरून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके या दोघांचा मृत्यू झालाय। उभ्या असणाऱ्या कंटेनरला शेळकेंच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये कार ही थेट कंटेनरच्या खाली घुसली आणि या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा 14 वर्षांचा मुलगा हा गंभीररित्या जखमी झालाय। खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके हे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी आहे। दरम्यान खरातला अटक झाल्यापासून शेळके हे काहीसे तणावात गेले होते। खरातचे निकटवर्तीय असलेल्या शेळके यांच्या अपघाती मृत्यूच्या नंतर अनेक प्रश्न देखील सध्या उपस्थित केले जात आहेत। अपघात आहे की घातपात आहे असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झालाय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।